जय शिवराय शेतकरी मित्रांनो मित्रांनो मला बऱ्याच दिवसापासून एक प्रश्न वारंवार विचारला जात होता इंस्टाग्राम पेजवर आणि युट्यूबवर. तर तो प्रश्न असा होता मित्रांनो, एलएम स्कीमसाठी बँक लोन देत नाही. तर आतापर्यंत बरेच प्रोजेक्ट सँक्शन झालेले आहेत आणि त्यांना तर बँकने लोन दिलेलेच आहे ना. मग त्यांनी कसं केलेलं असेल? मग त्यांनी त्यांच्या टॅक्टिस वापरल्या असतील. त्याच टॅक्टिस तुम्ही वापरायचा प्रयत्न करा, नक्कीच बँक तुम्हाला लोन देईल मित्रांनो. बँक हे लोन देण्यासाठीच बसलेलं आहे. कारण बँकेचा सगळ्यात जास्त मोठा टर्नओव्हर ना तो लोनवरच चालत असतो मित्रांनो. बँक ही लोन देण्यासाठी आहे, पण त्याची एक प्रोसेस असते मित्रांनो. तर ती प्रोसेस पहिले अगोदर तुम्ही समजून घ्या. बँकेला समजून द्यायचं आहे की तुमची नेमकी स्कीम काय आहे. तुम्ही डायरेक्ट बँकेत जाता आणि त्यांना सांगता की मला शेळी पालनासाठी लोन हवंय. असं कोणीच देणार नाही मित्रांनो, कारण तो लाईव्ह स्टॉक आहे मित्रांनो. लाईव्ह स्टॉकवर लोन सहजासहजी भेटणं थोडं मुश्किल असतं. पण त्यांना तुम्ही ह्या प्रोजेक्टची प्रोसेस नेमकी कळवून द्या, पटवून द्या. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही हा फॉर्म फिलअप करताय ना, तर त्याच्या अगोदर फॉर्म भरायच्या अगोदर तुमचं एक कर्तव्य आहे की तुम्ही सगळ्यात अगोदर बँकेला राजी करा. जर बँक तुमची राजी झाली तरच तुम्ही ऍप्लिकेशनची प्रोसेस करा. जर बँक तुमची राजी होत नसेल तर ऍप्लिकेशनची प्रोसेस करू नका, कारण हे ऍप्लिकेशन बँके थ्रूच जाणार आहे मित्रांनो. म्हणजे लोन थ्रू ही स्कीम सँक्शन होते मित्रांनो. तर यासाठी तुम्हाला लोन घेणं अनिवार्य आहे. आणि राहिला विषय बँक लोन का देत नाही, तर बँकसाठी तुम्ही व्हॅल्युएबल कस्टमर झाले पाहिजे हे त्यांना दाखवून द्यायचंय. जेन्युइन कस्टमर तुम्ही आहेत असं दाखवून द्यायचंय. जसं की तुमचा मागील काही वर्षांपूर्वी बँकेशी व्यवहार तुमचा खूप चांगला पाहिजे. दुसरी गोष्ट, तुमचा बँकेमध्ये काहीतरी बॅलन्स असला पाहिजे. म्हणजे याची पोचपावती तुमच्याकडे असणं खूप गरजेचं आहे. जसं की तुमच्या बँकेमध्ये तुमचं काहीतरी फंड अवेलेबल असला पाहिजे. तुमचा व्यवहार चांगला क्लिअर असला पाहिजे. किंवा तुम्ही बँकेमध्ये एफडी करू शकता. एफडीच्या अगेन्स्ट मध्ये तुम्ही त्या बँकेकडनं लोन घेऊ शकता. म्हणजे बँकला एफडी केलेली असल्या कारणाने बँक तुम्हाला लोन द्यायला खूप इझी होऊन जातं. दुसरी गोष्ट म्हणजे काहीतरी गॅरंटी दाखवा त्यांना, काहीतरी गॅरंटर दाखवा की माझ्याकडनं लोन जर पे झालं नाही तर मी माझ्या ह्या गॅरंटरकडनं तुम्ही लोन पे करू शकता. किंवा कुठली तुमची एनी प्रॉपर्टी असेल किंवा तुमचा કોઈ प्लॉट असेल तर तो मॉर्गेज करा तुम्ही. म्हणजे त्यात तो दाखवा त्यांना गॅरंटर म्हणून. तर या सगळ्या गोष्टींची पूर्तता करा मित्रांनो. म्हणजे तो तुम्ही पटवून द्या अगोदर त्या बँक मॅनेजरला की तुम्ही लोन जे घेणार आहे त्याने तुम्ही काहीतरी मोठं करणार आहे, जगा वेगळं करणार आहे, हे पटवून द्या. तर तुम्ही डायरेक्ट जाताना शेळी पालनासाठी लोन द्या असं म्हणून सांगता तर ते लोन कोणीच देणार नाही मित्रांनो. म्हणजे मुळातच हा शेळीपालन विषय बदनाम झालेला आहे मित्रांनो, की शेळीपालन हा म्हणजे खूप गलिच्छ विषय समजला जातो. पण तो आता मॉडर्न झालेला आहे मित्रांनो. आणि ते मॉडर्नायझेशन तुम्हाला बँकला पटवून द्यायचंय. तर ते कसं पटवाल तुम्ही हे तुमच्या मेंटॅलिटीवर डिपेंड आहे मित्रांनो. जय शिवराय.